नमस्कार मित्रांनो, मी पाटील पानडी ग्रामीण बोरलमध्ये आपलं सर्वांचं मनापासून मनपूर्वक हार्दिक स्वागत। मित्रांनो, आपण आता भरपूर दिवस सुट्टी घेतली आणि त्याच्यानंतर आपल्याला परत क्षेत्रामध्ये जायचं आहे, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचायचं आहे। तर उद्यापासून आपले रूट सुरू होत आहे मित्रांनो। तर काय झालं, आपण त्याच्या आधी म्हटलं की तुमच्यापर्यंत चांगला व्हिडिओ आणि आम्ही 2-3 पानडी एकत्र येऊन आपल्यापर्यंत चांगला प्रयोग पोहोचावा, कारण कुठं काय अडचण येते कोणालाच माहीत नाही। आणि पानडी हा काही देव नाही, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं काम करतो, प्रत्येकजण प्रत्येकाच्या पद्धतीनं क्षेत्रात जाऊन व्यवस्थित चेक करून मग तुम्हाला पॉईंट देतो। पण आता काय झालं, पाऊस कमी आहे आणि पाऊस कमी असल्या कारणाने काय होतं, बऱ्याच ठिकाणी पॉईंट ड्रॉप जात्या, पाणी कमी लागतं। आता कुठलाही पानडी असो का त्याला असं वाटत नाही का तुम्हाला पाणी कमी लागावा आणि तुमचा पॉईंट फेल जावा किंवा काही व्हावा, पण ते काय असतं, भागाभागात फरक असतो। जर आपण म्हणजे भाग चेंज केला तर भाषा चेंज होती। तशी जमिनीची गंमत आहे, पाण्याचे जे भाग आहे तिथं तुम्हाला 100% पाणी भेटतं। ड्राय भागात आता जी वॉटर लेवल आहे ती म्हणजे तुमचं खूप खालवलेली आहे आणि आपण म्हणतो की आपण जिथं पॉईंट दिला आता 200, 250, 300 ही अपेक्षा करणं ही चुकीची आहे। कारण प्रत्येक म्हणजे पानडी आहे, मशीनवाले असो किंवा रॉडवाले असो किंवा नारळवाले असो किंवा इतर कुठल्याही पद्धतीने चेक करणारे असो, ते त्यांच्या पद्धतीने काम करतात। तुम्हाला जी हाईट देता त्या हाईटपर्यंत नाही पोहोचले तर तो प्रॉब्लेम येतो। पण तुम्हाला हाईटपर्यंत पोहोचायचं आहे, हाईटपर्यंत पोहोचून सुद्धा जर नाही तुटली तर आपल्याला थोडं खाली जायचं आहे मित्रांनो। काय होतं, आता 2 वर्ष झाली आपल्या भागात पाण्याचं प्रमाण खूप कमी, म्हणजे आता समजा तर नाहीच्या बरोबरीत पाऊस नाहीच आहे। पाऊस माझ्या मते नाहीच्या बरोबरीतच आहे, कारण काही क्षेत्रामध्ये खूप पाऊस झालेला आहे, काही भागात पाणी कमी आहे। तर आपल्याला काय करायचं आहे, आता आजचा विषय असाच आहे की आपल्याला मशीन काय दाखवतं आणि रॉडनी काय दाखवतं। तर आपले सहकारी मित्र आहे, हे आपण बदलापूर म्हणजे कल्याणवरून इथं आलेले आहे। त्याच्यानंतर आपण वैजापूर भागामध्ये मशीन आहे, मशीनना सुद्धा आपल्याला हे पॉईंट तो चेक करून दाखवणार आहे। आपण काल त्यांनी रात्री एक पॉईंट दिलेला आहे, त्याला पाणी लागलेलं आहे, लाईन कशा पकडल्या बरं, ही लाईन रॉडवर दाखवती का, नारळावर दाखवती का, आणि मशीनची काय मुवमेंट होती, मी तुम्हाला हा आज दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे आणि त्यांचा परिचय मी करून देतो। प्रथम मुंबईहून आलेले सर आहे, तुम्ही पहिला तुमचा परिचय द्या, थोडे पुढे या आणि आवाज थोडा मोठा याच्यात तुमचा परिचय सांगा। नमस्कार मित्रांनो, ग्रामीण बोरवेलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। तर पाटील साहेब यांना मी यूट्यूबच्या माध्यमातून संपर्क केला होता। तर एक दिवस असं ठरलं की आपण प्रत्येकाचा जो काही अनुभव आहे एकामेकामध्ये शेअर करूया। तर आज या ठिकाणी मला वाटतं जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन आहे, जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन देखील आहे आपल्यामध्ये, जे डाउजिंग पद्धतीने आपण पाणी शोधू शकतो। त्याचबरोबर आपल्या पाटील साहेबांचा पण अनुभव खूप दांडगा आहे, आज त्यांच्या काम करण्याच्या पद्धतीतनं हे लक्षात आलं आहे। तर सर्वांना मी एकच विनंती करेल की प्रत्येकाने पाणी फक्त उपसलं नाही पाहिजे, पाणी जिरवलंही पाहिजे। मग पाणी जिरवण्यासाठी वॉटर हार्वेस्टिंग करा किंवा पुनर्भरण करण्यासाठी बोरवेलच्या माध्यमातून पाणी जमिनीमध्ये सोडा, याची काहीतरी तरतूद करावी। ठीक, कर कंटिन्यू। या पद्धतीची काहीतरी तरतूद करावी आणि सर्वांनी जमिनीमध्ये कशा प्रकारे पुनर्भरण करता येईल याचा विचार करावा। आणि या व्हिडिओच्या माध्यमातून मी सर्वांना एकच सांगेल की प्रत्येक शेतकऱ्याने खोलीपर्यंत जाण्याचा प्रयत्न करावा। शेवटी कोणी विधाता आहे, विधाता जर नसता तर आज सर्व माणसं जिवंत झाली असती, कोण मेलं नसतं। सायन्स अजूनही माणूस जिवंत करण्या इतपत पोहोचलेलं नाही आहे। त्याचप्रमाणे डॉक्टर ज्याप्रमाणे काय थोड्या प्रमाणात अपयशी होतो, त्याचप्रमाणे पाणी शोधकही कुठेतरी अपयशी होतो। त्याला प्रत्येकाने समजून घ्यावं आणि प्रत्येकाने पाणी शोधकालाही कोऑपरेट करावं आणि पाणी शोधकाने शेतकऱ्यालाही कोऑपरेट करावं, एवढंच मी बोलेल। धन्यवाद। सर, तुमचा आजचापर्यंतचा अनुभव काय, तुम्ही किती वर्षापासून या क्षेत्रामध्ये आहे? मी जवळजवळ 6 वर्षापासून काम करतोय आणि त्याच्यानंतर जे हे रॉडचं मी आपण काय पाहिलं, उपकरणं त्यात यूज करतो? मी पहिले 3 ते 4 वर्ष पाटचे नारळावरच काम करायचं आणि एक 2.5 ते 3 वर्षापासून मी या रॉडवर काम करायला सुरुवात केली। मी जसं पाहिलं की यांची रॉडवर काम करण्याची पद्धत खूप चांगली आहे आणि रॉडने बऱ्याच गोष्टी समजतात, जसं की पाणी कुठून आलं, पाण्याची दिशा काय आहे, पाणी किती प्रमाणात असू शकतं आणि रॉडवर बरेचसे पॉईंट होतात। ज्याप्रमाणे नारळ पहिल्या पद्धतीपासून पाहिला जातो, पारंपरिक पद्धतीने नारळावर काम केलं जातं। पाटील साहेब पण नारळावर काम करतात, रॉडवर पण करतात। तुम्हाला रॉडचा आणि नारळाचा अनुभव काय? रॉडवर एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, त्या पद्धतीने रॉडवर देखील काम करता येतं। आणि हां, मला एका कमेंटमध्ये लाईव्हमध्ये असं आलं की शास्त्रीय कारणे काय, कोणी असं मित्रांनो ते ऐका 2 मिनटं। कसं आहे मित्रांनो, हा जो लोखंडी रॉड आहे किंवा अजून आपल्याकडे एल रॉड असतील, तांब्याच्या असतील किंवा ॲल्युमिनियमच्या असतील, यावर एक मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते किंवा जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन असेल त्याला देखील मॅग्नेटिक फील्ड निर्माण होते, तेव्हा हे फिरतात।
तेव्हा हे कुठेतरी फिरण्याची सुरुवात करतात. आणि नारळ तर आपण पाहायला गेलं तर नारळ हा पारंपरिक पद्धतीपासून चालत आलेला आहे आणि नारळावर देखील खूप सारे पॉईंट आहेत जे की सक्सेस आहे. त्यांचा रेशो खूप चांगला आहे. जर तुम्हाला पाहायचंच असेल, सर्वे करायचंच असेल, तर तुम्ही 1000 शेतकऱ्यांना विचारा आणि त्यांना विचारा की तुमचा पॉईंट कशावर झाला आहे, नारळावरचे किती रेशो आहे ते पहा, किंवा अजून काही उपकरणं असतील त्याच्यावरचा रेशो पहा आणि त्यानुसार ठरवता येईल की कुठचं उपकरण चांगलं. मला तर वाटतं नारळही चांगलं आहे, रॉडही चांगला आहे. दोन्ही गोष्टी खूप चांगल्या आहेत. जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन आणि अजून काही ॲडव्हान्स पद्धती आल्या आहेत त्यासुद्धा आपण यूज करू शकतो. पण आपण पारंपरिक आलेल्या पद्धतीने पहिले काम केलं पाहिजे. त्याच्यानंतर ठीक आहे, तंत्रज्ञान खूप पुढे गेलं आहे, त्याचाही आपण स्वीकार केला पाहिजे आणि सर्व पद्धतीने आपण काम केलं पाहिजे जेणेकरून शेतकऱ्यापर्यंत 99% आपण पाणी देऊ शकू. धन्यवाद साहेब. आपण आता मशीनकडे जाऊया, ते त्यांचा परिचय देतील, त्यांचा अनुभव सांगतील. नमस्कार मित्रांनो, मी अमोल मोईन. स्वागत माझा आहे. तालुका वैजापूर, जिल्हा संभाजीनगर. आज माझ्या शेतात आम्ही जो एक लाईव्ह पॉईंट काढण्याची इच्छा ठेवली होती खूप दिवसापासून. सरांना मी विनवणी केली होती की बुवा या आपण तिघं मिळून एक लाईव्ह पॉईंट उडू बुवा. तर सर आज आले, पण रात्री मला गाडी भेटली, त्याच्या अगोदर मी हा पॉईंट केला इथं. आणि पॉईंटला जेमतेम माझ्या मते 1.5-2 इंचीच्या आसपास पाणी लागलं आहे ते. पण माझा एक अनुभव असा सांगतो मी शेतकऱ्यांना की सर असेल किंवा हे आमचे ठाण्यावरून आलेले सर असतील की असं जगातलं अजून कोणतंच तंत्रज्ञान या जगात निघलं नाही की बाबा पाणी ही जमिनीत सापडतंच आहे परफेक्ट. तर 99% पॉईंट असं प्रत्येक शेतकऱ्याला वाटतं का माझ्या शेतात मला पाणी सापडावा. हा एक तर्क हा अनुभव लावून हा पानाडी आपल्या शेतामध्ये पाणी शोधतोय. आता मी पण खूप दिवसापासून या पानाडी वर्गात काम करतोय, पण माझा अनुभव मला सांगतोय की आपण कुठंतरी कमीच पडतोय अजून पण. आजचा विषय असा होता आपला की आपण जे ड्राय भागात जातो, आपल्याला जे लाल मातीचा किंवा दगडाचा प्रॉब्लेम येतो, चुनखडीवर जर खड्डा निघतो त्या ठिकाणी तो ड्राय पॉईंट जाऊ शकतो मित्रांनो. पण असं पण नाही की जमिनीत पाणी नाही, शोधणं हा अचूक पर्याय आहे त्यातला. पण काय असतं मित्रांनो, जेमतेम शक्यतो माझ्या मते 99.99% म्हणायला हरकत नाही की हे सर असतील आमचे पाटील साहेब. आता त्यांच्या भागात जर पाहिलं तर ते सांगताय की 60-70 फुटावर पाणी लागतंय सर. हे पण आपल्याला मान्य आहे, कारण त्या साईडला गोदावरीचा भाग आला. तर माझा स्वतःचाच पॉईंट मी जो घेतला होता, मला 30-35 फुटावर पाणी लागलेलं आहे. एकाच लाईनवर पॉईंट घेतलेला, तो पॉईंट म्हणजे अजून चालू आहे, मी व्हिडिओमध्ये पण टाकलेला आहे तो. तर मित्रांनो, हे बघा, मी हेच सांगतोय की 100% आम्ही या क्षेत्रामध्ये काम करतो. म्हणजे ते सर सांगताय की 95 नाही, आम्ही 100% या क्षेत्रामध्ये काम करतो. मशीन असो किंवा रॉड असो, काम एकच आहे, फक्त आपल्याला त्या खोलीपर्यंत पोहोचायचं आहे. आणि ते मशीनचा अनुभव तुम्हाला आतापर्यंत काय, रॉडचा अनुभव चांगला का मशीनचा अनुभव चांगला? साधारण बघा 2012 पासून काम बघतोय. मशीन साधारण 2016-17 पासून आपल्या भारतात आलंय. त्याच्या अगोदर ते जर्मनमध्ये होतं किंवा अमेरिकामध्ये होतं किंवा न्यूझीलंड, ते आपल्याला सांगतात नाही. पण भारतात ज्यावेळेस विकसित झालं आलंय ते, आता त्याच्यात मॅन्युफॅक्चरिंग वगैरे आपलेच लोक करता इथं. आणि आतापर्यंत मला रिझल्ट असा आला आहे सर, 99% म्हणण्यापेक्षा 97% रिझल्ट माझ्याकडे. 100मध्ये 3 पॉईंटला हा थोडासा कमी जादा रिझल्ट भेटतोय मला. नक्कीच धन्यवाद सर, तुम्ही माझ्याकडे आल्याबद्दल. धन्यवाद. मित्रांनो, आपण आता या क्षेत्रामध्ये पॉईंट शोधतोय. आपल्याला पॉईंट शोधून त्याचा रिझल्ट तुम्हाला दाखवायचा आहे. मशीन सेम त्या लाईनी दाखवतं का? आता काय होतं, बऱ्याच ठिकाणी फेक येतं की तुमचं लाईन मॅच होत नाही, हे होत नाही. आज तुम्हाला मी लाईव्ह दाखवणार आहे, त्याच्यात कुठलीच मी एडिटिंग करणार नाही. ज्यावेळेस आम्ही पॉईंटला जाऊ त्यावेळेस थोडंफार तुम्हाला कट होऊ शकते. जास्त प्रयत्न हा करेन की, कारण काय होतं म्हणजे पूर्ण लाईव्ह दाखवायचं म्हणजे जवळजवळ तो 1.5-2 तासाचा व्हिडिओ होतो आणि एवढा 1.5-2 तासाचा व्हिडिओ टाकायचा म्हणजे तुम्ही बघत नाही. तर त्यासाठी काय करणार, आपण एक 25 ते 30 मिनिटाचा व्हिडिओ बनवणार. हा व्हिडिओ 30 मिनिटाचा राहील. हा व्हिडिओ म्हणजे मी एकदम निवांत बनवून आणि आपण पॉईंट कसा निघतो आता तिघांची रॉडनी चेक करू, नारळाने चेक करू आणि मशीननं चेक करू. तिघांची आपल्याला जो पॉईंट निघन तो मॅच होतो की हे बघायचं आहे आणि ते लगेच ते पॉईंट घेणार आहे. म्हणजे हे स्वतःच्या क्षेत्रामध्येच घेणार आहे ना, आम्ही शेतकऱ्याच्या क्षेत्रामध्ये गेलेलो. म्हणजे हा वैजापूरच भाग आहे, पूर्ण ड्राय भाग आहे. ड्राय भागात आपण हा पॉईंट चेक करतोय. आणि सांगायचं तात्पर्य असं की आता या ड्राय भागात तुमच्या भागात येतो आम्ही, काय होतं पाणी थोडंफार कमी जास्त होणार. यश अपयश हे प्रत्येकाच्या नशिबात काय असं ते नशिबाचा खेळ येतो. आणि प्रयत्न आणि ती परमेश्वर, आपण प्रयत्न करीत राहावा आणि आयुष्यभर आपल्याला करीत शिकतच राहायचे. कारण काय होतं, हे काम असं आहे, ह्या कामाची शाश्वती हे नसते, पण आपण प्रयत्न नेहमी करीत राहावा, शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत राहावा. शेतकऱ्यांना 99% आपण शेतकऱ्यांना 100% काम देत राहावा. बाकी तो परमेश्वर हाच द्यायला बसेल.
बाकी आपलं काम चालू ठेवायचं आहे. चला आपण पॉईंट लगेच शोधू आणि काय होतं त्याचा रिझल्ट तुमच्यापर्यंत पोहोच करू. दुसऱ्या ठिकाणी काम करणं वेगळं, इकडे वेगळं. मला कळेल तुमच्या याने की नक्की काय एक्झॅक्टली. थांब ना तू. पावडर आणली नाही तर पावडर कुठे सरक. आपण बघूया. मित्रांनो दादांनी ह्या मशीनवर पॉईंट दिलेला आहे. ह्याच्यात असं होतं त्यांची ही जी आपण आता 3 लाईन इथं टाकलेल्या आहे 1 2 3 उत्तर दक्षिण लाईन भेटलेली, ईशान्य अग्निवायू म्हणजे कोपऱ्यातली लाईन आपल्या दोन्हीच्या मधली एक लाईन भेटलेली. ही लाईन त्यातली स्ट्रॉंग लाईन आहे, जवळजवळ ही 1.5 इंचाची लाईन आहे. त्याच्यानंतर ह्याच्यातून दोन लाईन आहे, त्यात एक लाईनीचा म्हणजे प्रेशर कमी आहे, तो अंगठ्यासारखा म्हणजे अंगठ्यापेक्षा थोडा नॉर्मल जास्त चालतो. आणि ती एक जी लाईन गेलेली ती ड्रॉप लाईन आहे, ती त्यांनी पण सांगितली ड्रॉप लाईन आहे. तर हा 3 लाईनीवरचा पॉईंट आहे. ज्यावेळेस चांगला पाऊस होईल त्यावेळेस या पॉईंटला आत्ता जवळजवळ 1.5 ते 1.5 इंचाचं पाणी याला आहे. तुम्ही बघू शकता हे पाणी आता रात्री बोर झालेलं आहे, पाणी एवढं तिथं वाहिलेलं आहे. आता क्षेत्र भाग ड्राय असल्यामुळं पाणी खाली लगेच ओढून घेतलं, पण रात्रीचाच पॉईंट आहे, जास्त वेळ झालेला नाही. आता आपण लगेच ते दुसऱ्या पॉईंटला जाऊ. चल. मला पण कमीच दाखवत आहे. आता मित्रांनो हा पॉईंट मशीनवर चेक केलेला आहे. त्याच्यानंतर आम्ही दोघांनी चेक केलं. हा पॉईंट का चालला मी तुम्हाला शास्त्रीय कारण सांगतो. आता त्याचं कारण असं आहे, आता ही जे लाईन आहे इथं पॉईंट काढलेला आहे मशीनवर, त्याच्यानंतर लाईन ही पूर्व पश्चिम दक्षिण उत्तर, त्याच्यानंतर ही अर्धा इंच लाईन आहे, त्याच्यानंतर हा एक वेल असतो इथं, बरोबर. हां, हे वेलामुळं काय होतं, आपण हा तुम्ही वेल जर लक्षात घ्याल तर तुम्ही बघू शकता, ह्यामुळे हे पाणी तुम्हाला ड्रॉप नाही होणार आहे. पण हीच लाईन जर आपण तिकडं त्या साईडला जर पुढं पकडली त्या साईडला, तर ती लाईन चांगली भेटेल आपल्याला. म्हणजे वेलीवर सुद्धा असतं आणि काही झाडं असतात त्याच्यावर सुद्धा ते छोटे छोटे असतात, ते पॉईंट असतात, त्याच्यावर आपल्याला पॉईंट काढायचे असतात. हा पॉईंट चांगला निघालेला आहे, पण याला कमी प्रेशरचं पाणी. तर आपण आता तो दुसरा चेक करून घेऊ एकदा. नारळ चाकू रोडवर नाही टाकत, ही बंदच होणार नाही. म्हणजे काय करा तुम्ही चेक, नारळ चेक करा मला. तिकडे जाते का ती तिकडे जाते का? खोली चेक करू. तर काय करायचं आपल्याला, ज्यावेळेस रुंदी काढायची त्यावेळेस तुम्हाला काय करायचं, रॉड आपल्याला असा हातामध्ये धरायचं, एक बोट जमिनीवर टेकवायचं,
त्याच्यानंतर जिथं लाईन निघाली त्या लाईनीकडे काय करायचं आपल्याला बोट ओढीत आणायचं आहे. जिथं त्या पाझर म्हणजे झऱ्याचा जो पाझर असतो मोठा तिथं येऊन ती रॉड आपल्याकडे आलं पाहिजे. मग तिथं ती एक रेष ओढायची. त्याच्यानंतर ह्या साईडला पुन्हा एकदा जमिनीवर बोट घेऊन असं ओढीत आणायचं आहे. जिथं पाझर असो रॉड आपल्याकडे येतो वाढायचा. त्याच्यात नारळ घ्यायचं. नारळावर मध्ये जसं आपण बोट फिरवतो ना तसं प्रत्येक ठिकाणी ते जसं बोट घेतो नारळाची मुवमेंट झाली पाहिजे. आणि सेंटर आल्यानंतर स्पीड घेतला पाहिजे थोडं नारळाने. जिकडून सेम तीच प्रोसेस. म्हणजे लाईनीत पाणी आहे. आता ज्या पद्धतीनं हा क्रॉस निघाला त्यांच्या घरासमोरचा पॉईंट निघालेला आहे. ज्या पद्धतीने क्रॉस निघाला आता ते पण चेक करतील. मी चेक केलेला आहे, पॉईंट काढलेला आहे. आता त्यांचा अनुभव ते सांगतील. नाही तर तुम्ही चेक करून घ्या तुमच्या हाताने. आपल्याकडे नारळ आहे का सुका नारळ? सुका नारळ आहे ना? नारळ आहे पडेल. एकदम सुकं पाणी पाहिजे त्याच्यामध्ये. नाही पाणी पाणीवाला असं बोलला ते तसं नाही. हात मी म्हणतो म्हणून लाईन दाखवू नका. नाही तुम्ही म्हणताय म्हणून नाही दाखवत आहे. हा कारण मला ती मूव करते त्यामुळे ही जेव्हा मी थोडक्यात हे माझ्या अंदाजाने प्लस आहे त्यामुळे ते आकर्षले जात आहेत. अच्छा त्यामुळे ते आकर्षित करतात एकमेकाला. इथे निगेटिव्ह म्हणून ते आशे करतायत. अच्छा थोडक्यात चुंबकीय बल त्या पद्धतीने होत आहे. हाय पॉईंट मला दाखवतो. नारळ भेटला. काय होतं माहिती मित्रांनो, ज्यावेळेस आपण रॉडवर पॉईंट चेक करतो त्यावेळेस आपल्याला दिशा जे रॉडवर चेक करतो त्यांना सेम दिशा दाखवती, सेम लाईनी दाखवते. असं नाही का मी कुठल्या क्षेत्रात गेलो आणि ते वेगळ्या लाईनी दाखवल्या नसतं. रॉडवर जे चेक करतं तुम्हाला सेम लाईनी भेटणार. आणि आता आपल्याला हे झालं, आम्ही दोघांनी रॉडवर चेक केलं आहे. ते खूप लांबून आले, त्यासाठी मी पण वैजापूरमध्ये आलेलो आहे. कारण वैजापूर भागात या भागात खूप प्रॉब्लेम येतात. पण आपल्याला वैजापूरमध्येच पॉईंट दाखवायचा आहे नेमकी काय प्रॉब्लेम येतात ते. आपण हा लाईव्ह पॉईंट घेणार आहे. त्यांच्या घरासमोरचा पॉईंट निघाला. क्षेत्र आम्ही पूर्ण फिरलो, क्षेत्रामध्ये पॉईंट निघाला नाही. जो पॉईंट दाखवला तुम्हाला तो सक्सेस झाला होता. त्याच्यानंतर अजून एक पॉईंट ते घेणार आहे. आणि सर त्यांच्या पद्धतीने ते व्यवस्थित पॉईंट चेक करताय. हा पॉईंट झाल्यानंतर आता आपल्याला काय करायचं आहे, मशीन हा पॉईंट दाखवतो की नाही दाखवतो ते पण तुम्हाला लाईव्ह दाखवणार. याच्यात एडिटिंग कुठलीच राहणार नाही. आणि ना मी हा व्हिडिओ कट करणार आहे. मी तुम्हाला डायरेक्ट त्याच व्हिडिओमध्ये हा लाईव्ह आपण घेणार आहे मशीनचा सुद्धा. कारण मी जर दुसऱ्याला ज्ञान देतो, माझं पण भरपूर जण शिकता, पण मी त्या खरं आहे की नाही, का माझं काम त्या कामात परफेक्ट आहे की नाही हे मी दाखवायचा प्रयत्न करणार. कारण मी तुम्हाला तेच प्रत्येक वेळेस सांगत आलो का पानडी
प्रत्येक जण व्यवस्थित 100% ते काम करतो, अभ्यास करतो, नंतरच तुमच्या क्षेत्रामध्ये येतो. असं नाही का त्यांनी नारळ घेतला आणि सुटला. हे काम एवढं सोपं नाही जेवढं आम्ही सांगतो. कारण हे 4-6 महिन्या वर्षाचं काम नाही, त्याला तुम्हाला जर वर्ष 2 वर्ष याच्यावर मेहनत करावं लागते. त्यावेळेस तुम्ही त्या क्षेत्रात व्यवस्थित उतरता आणि ते काम सक्सेस करता. जर नवीन कोणाला शिकायचं असलं नाही तर मग त्याला खूप मेहनत घ्यावं लागते. आमच्या वेळेस मोबाईल नव्हते. आणि त्यावेळेस तर कोणी शिकवणारं नव्हतं. तर सर काय वाटतं तुम्हाला, पॉईंट करेक्ट आलेला आहे? पॉईंट 3 लाईन तर बरोबर करेक्ट आल्या. अच्छा, क्रॉस बरोबर जमतो त्याचा. ओके. माझ्या अंदाजे 1.25 इंचीचा मला पॉईंट पॉईंट दाखवते. ओके, चला लगेच आपण काय करू, लाईव्हला आता मशीन घेऊ. मशीनला या लाईनी दाखवतं केवढं, त्यानंतर आपण क्लिअर करू ते. लगेच घ्या. म्हणजे शेतकऱ्यांचा मला थोडा गैरसमज काढायचा आहे की मशीन आणि रॉड बर. मित्रांनो, हाच प्रयत्न करतोय. मशीन आणि रॉड मॅच होत्या का हे फक्त तुम्हाला मुद्दाम दाखवतोय मी. तिथं पॉईंट दाखवते. आम्ही काढलेला पॉईंट इथं आहे आणि मशीननं पॉईंट इथं दाखवलेला आहे. आता इथं लाईन आहे कशा समजायची आपण ते पण सांगा. हे बघा मित्रांनो, आता इथं आपला मिनिमम जो तो फिक्स पॉईंट आपण काढलाय, पण याला फ्रॅक्चर झोन कसे पडतात हे आपण तुम्हाला दाखवतो. ही चीज राहीने सर, तर आपण बघू शकता सरांच्या पॉईंटला न जाता ही लाईन आपली ही लाईन, तर मला ठाण्याच्या सरची ही लाईन, सर ही लाईन ही सरळ दाखवते मला ती लाईन. या पाठच्या पायाला ही पायाला दाखवते ना ही लाईन. कारण ही लाईन जी आहे ना, ही लाईन मला इकडे दाखवते. या लाईनला इथं मला काही दाखवलं नाही, बरोबर. ह्या लाईनवर पाणी दाखवतो. पॉईंट त्या ठिकाणी आपण जाऊन आता फ्रॅक्चर झोन झाल्यानंतर आपला एक्झिट पॉईंट जिथं आहे तिथं हे मशीन आपल्याला मिनिमम झिरे 1 ते 2 झरे त्या ठिकाणी भेटत आहे, तरच हे मशीन रोटेट होतं. इथं इकडनं नारळ बघू. जरा मार्क बघ इथे चेक हां चेक करा. एवढ्या 4x4च्या जागेत चेक करा. आपलं तिघायचा पॉईंट एक आला पाहिजे. तुमच्या दोघांचं एक आलं, माझं नाही. कसं आहे, आमच्या दोघांची पद्धत line आहे, जवळजवळ सेम या आहे. line ची म्हणजे जी 90% आहे, सेम आहे. माझी थोडीशी या वेगळी या आहे. पॉईंटला भेटताय
पुढची लाईन हे पाणी कॅमेरा थोडा जरा. ह्या तुमच्यात यदा कदाचित काही ड्रॉप लाईन असू शकतात, पण माझ्यात 1.5 इंचीचं पाणी मला इथं परफेक्ट आहे. आता एक लाईन तर मॅच झाली आमची, हां. क्रॉस जी लाईन आहे ती एक मॅच झाली. बघा चेक करा ना. एकच लाईन दाखवते. रॉड घ्या. पण ही लाईन तर मला अशी दाखवते सध्या. तुम्हाला काय वाटतं? आपण ती काय फिरलो नाही तिथं. अजून चेकिंग चालू आहे ना आपली, हां. अजून फायनल केलंच नाही ना आपण. इथं पाणी असतं सर, मशीन आपल्याला मागं येणार नाही. नाही, आपण त्या लाईनवरची मुवमेंट नाही हे घेतली बघा. actually. इथं काहीच त्या प्रकारचं जे हा भाग फ्रॅक्चर झोन दाखवतो तो. तुम्ही 1.5 इंचच बोलते, पण माझी तर अर्धा पाऊण इंच पाणी दाखव, अर्धा पाऊण इंच पाणी माझ्या कामानुसार. थोडं पुढं हे तुमच्या पॉईंटला इथं या पॉईंटला अर्धा पाऊण इंचच पाणी दाखवतं. हे बघ, याच्या पुढं जाईनच रॉड अर्धा इंच पुढं. तुमची लाईन म्हणताय, हां, करा. आपण अजून प्रॉपर चेक नाही केली, हां, आपण नाही. लाईनी सापडवल्या, हा, नाही, मी आपण पण अजून तेच त्याच्यावर केलं. अभ्यास केलेला नाही. केलेला नाही की भरली आहे किती. ती खाली कधी अजून हे नाही केलं का, फक्त आपल्याला काय केलं, पूर्व पश्चिम दक्षिण उत्तरच्या लाईनी भेटल्या आपल्याला, त्याचा क्रॉस 3 इंच इथं निघाला. फक्त आता ह्या लाईनी वाहते आहे का बंद आहे आपल्याला हे चेक करायचं. त्याच्यावर आपण रात्री त्याच्यावर निर्णय घ्यायचा आपल्याला. तिथं एकच लाईन दाखवती, तो अर्धा इंच दाखवते. असं नाही का 100% असं पण, कारण मशीनची आणि रॉडची मॅचिंग होत नाही, हेच मला दाखवायचं आहे. तुम्ही रॉड धारकाने रॉडचंच काम करता, मशीनवाले मशीनचंच काम करता. क्वचित एखाद्या ठिकाणी असं होतं का ती दोघांची फ्रिक्वेन्सी मॅच होती, नाही तर शक्यतो मशीन आणि रॉड मॅच येतच नाही. हे सिद्ध झाले आता. आम्ही पॉईंट अजून फायनल नाही केला, फक्त आम्हाला मॅच होतं का नाही होतं हे चेक करायचं होतं. मशीन रॉड होणारच नाही मॅच, क्वचित म्हणजे 100% मधून 30% पॉईंट असे येतील कधी रॉडचे मशीनचे मॅच होतील, बाकी 70%. मित्रांनो, अंतर किती आहे, फक्त जर अंतर काढलं तर माझ्या मते 3, 6, 8 म्हणजे एक 10 फुटाचं अंतर आहे दोन्हींच्या याच्यात. म्हणजे ज्यांचे जे पॉईंट काढलाय बशींना आणि मी जो पॉईंट काढलाय फक्त 10 फुटाचं अंतर आहे. दोन्हींचा मॅच झालेला नाही आहे. मला सांगायचं हेच का तुम्ही कुठलाही पानडे असो, कुठलाही काय असो, तो त्याच्या पर्यायाने तो काम करतो. त्याच्यामुळं क्षेत्रात 99.9% असं आहे का प्रत्येकाचे पॉईंट मॅच होत नाही. क्वचित ज्यांचे रॉडचे पॉईंट आहे ते 100% सेम येतील, पण मशीन हे मॅच होणं मला तर नाही वाटत. कारण आता लाईव्ह आहे तुमच्यासमोर, असं नाही की मी काहीतरी एडिट करतो आणि तुम्हाला चुकीचं दाखवते. तेच सांगतील स्वतः, ते मशीनवर काम करता, मी पण रॉडवर काम करतो, साहेब पण आहे ते पण रॉडवर चेक करता. काय वाटलं तुम्हाला मशीनचा रॉडचा काय अनुभव वाटला? सरांनी इथं एक आत्ताच म्हणजे आम्ही तिघांनी मिळून एक पॉईंट दाखवला होता. आपण एक्झॅक्ट पॉईंट सरांचा जे रॉडवाले होते त्या दोघांचा पॉईंट सेम एक आला आहे, आणि माझ्या मते माझा त्या पॉईंटपासून साधारण 10 फुटाच्या अंतरावर माझा पॉईंट बाजूला येतो आहे. तर मला एवढं सांगणं आहे की प्रत्येक पानाडाचा अनुभव हा अलग अलग असतो. त्यांनी त्यांच्या पद्धतीने बघितले, मी माझ्या पद्धतीने बघितलं. फक्त शेतकऱ्यांना असं सांगण्याची माझी इच्छा आहे की बुवा तुम्ही असा गैरसमज नका करू का हा पानाड्याने मला पॉईंट दिला तर तुमचा पण तिथंच यायला पाहिजे बघ, हे ग्राही धरू नका डोक्यामध्ये. कारण ज्याची त्याची टेक्निक अलग अलग असते, ज्याची त्याची पद्धत अलग असते पाणी धरण्याची. सर आपण काय सर? सर्व शेतकरी बंधूंना सर्वप्रथम नमस्कार. तर आज या ठिकाणी आपण नक्की या भूगर्भामध्ये जलशिरा कुठच्या प्रकारे असतात, कुठच्या दिशेने वाहत असतात, याचा आपण थोडक्यात एक अभ्यास करण्यासाठी एकत्रित आलो होतो. त्यानुसार आज आपल्याबरोबर जर्मन टेक्नॉलॉजीचं मशीन देखील आहे. आपण रॉडवर आणि नारळावर देखील पाणी पाहत आहोत. तर बऱ्याच वेळेला असं झालं आहे की जी आपली उपकरणं आहेत, रॉड आहे किंवा नारळ आहे, यांचा पॉईंट सेम दाखवतो, पण ज्यावेळी आपल्याकडे मशीन आहे याच्यामध्ये थोडासा अंतर पडतो आहे. याचाच अर्थ की प्रत्येकाची पाणी शोधण्याची पद्धत ही वेगवेगळी आहे. त्यामुळे आपल्या क्षेत्रामध्ये फक्त मला एवढंच सांगायचं आहे, प्रत्येकाची पद्धत जरी वेगवेगळी असली तरी त्याने 100% त्यामध्ये आपला जो काय अनुभव आहे तो दिला पाहिजे, जेणेकरून त्याच्या अनुभवाप्रमाणे त्याला कुठेतरी पाणी भेटेल. आणि प्रत्येकाने थोडा अभ्यास केला पाहिजे. याच्यामध्ये असं नाही की मला खूप समजतं असं कोणी करू नये.
प्रत्येकाने फक्त आपल्याला काय भेटतंय ते दुसऱ्याला द्यावं आणि दुसऱ्याने ते आपल्या इच्छेने घ्यावं, की त्यांच्याकडे काय शिकण्यासारखं आहे ते त्याने शिकावं. कारण आजपर्यंत 100% पाणी शोधण्याचं तंत्रज्ञान अजूनही विकसित झालेलं नाही आहे. त्यामुळे प्रत्येकाने या गोष्टीची दक्षता घ्यायची आहे. आपल्या क्षेत्रामध्ये पाणी शोधक आला तर त्याने दाखवलेला पॉईंट आणि अजून 4 जणांनी दिलेला पॉईंट एकाच जागेवर येईल हे क्वचित होऊ शकतं, पण सर्वांनाच तसं जाणवणार नाही. त्यासाठी प्रत्येकाने आपापल्या क्षेत्रामध्ये योग्य पद्धतीने ज्या ठिकाणी जुनी झाडं असतील, पारंपरिक पद्धतीने त्याच्या आजूबाजूला नारळाने किंवा रॉडने चेक करावं किंवा मशीन असेल मशीनने चेक करावं. जी 5-7 वर्ष जुनी झाडं आहेत किंवा उंबराचं झाड असेल, आपाट्याचं झाड असेल किंवा आपण बोलतो की बुधकुसाचं झाड असेल, जुनी लिंबाची झाडं, बाबळीची झाडं, याच्या आजूबाजूला शक्यतो पाणी शोधण्याचा प्रयत्न करावा. आणि जसा जसा वेळ मिळेल शक्यतो बोर पॉईंट किंवा विहीर पॉईंट हा बांधांच्या बाजूला काढावा. आणि जसा वेळ मिळेल किंवा पावसाळ्यामध्ये पुनर्भरण करणं हे खूप गरजेचं आहे. प्रत्येकाने पुनर्भरण कसं करता येईल पुनर्भरण करण्याचा विचार करा. मी थोडं डिस्टर्ब करतो. जिथं बोर घ्याल जिथं पाणी लागेल एक झाड नक्की लावा सर्वांनी. येस येस येस, करेक्ट करेक्ट. हा ड्राय भागात प्रॉब्लेम खूप आहे झाडांचा, झाडच नाही आहे. तर आम्ही मागच्या वर्षीपासून सांगतोय का झाड प्रत्येकाने लावा. फळाचं लावा, नारळाचं लावा, फक्त तुम्हाला जे खायला देणार आहेत ते झाड लावा, पण लावा. खूप गरजेचं आहे. झाडे लावणं खूप गरजेचं आहे. सरांनी खूप चांगला सर्वांसाठी या ठिकाणी सल्ला दिला आणि सर्वांना या व्हिडिओच्या माध्यमातून सरांनी आणि आमच्याकडनंही आम्ही आवाहन करत आहोत की प्रत्येकाने झाडे लावली पाहिजेत, जेणेकरून हे जे आपल्या पृथ्वीचं जे वातावरण आहे पृथ्वीवरचं ते संतुलित राहील. याचा सर्वांनी विचार करावा. धन्यवाद. मित्रांनो, हा व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी होता. याला कुठल्याच प्रकारे तुम्ही फालतू कमेंट करू नये. हा फक्त आमच्या सोशल एक्सपिरियन्ससाठी होता, म्हणजे एक्सपेरिमेंट केला आम्ही तुम्हाला माहिती देण्यासाठी हा व्हिडिओ. मित्रांनो, असं आहे, आपण हा फक्त तुमच्या एक्सपेरिमेंटसाठी हा केलेला व्हिडिओ आहे. मी लाईव्ह बोलताना थोडा आर्ट चढतो, पण नवीन पानाडे जे होणार आहे तरुण वर्ग, हा तेच त्याला काय लोकल बोलायचं थोडं आवड आहे, त्याच्यामुळे मी जास्त जेवढं गावठी बोलते तेवढं बोलतो. तर आपले जे नवीन पानाडे शिकणारे आणि जे शिकताय त्यांच्यासाठी हा व्हिडिओ आहे. मशीनचा आणि रॉडचा काय फरक पडतो, जास्त फरक पडत नाही. बहुतेक सेम येतं, फक्त थोडाफार म्हणजे 10-15 फुटाचा फरक पडतो. तेवढं पडायलाच पाहिजे, कारण कसं आहे शेवटी ते मशीनचं काम आहे, हे मॅन्युअली काम आहे हाताचं. तर नक्कीच व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला कमेंटमध्ये सांगा. जर आवडला असेल व्हिडिओ तर आपल्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा आणि जास्तीत जास्त शेअर आणि कमेंट करून सांगा मला व्हिडिओमध्ये काय आवडलं काय नाही. भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये. धन्यवाद.